नमस्कार मित्र, तुमचे माझ्या डेली सोल्युशन चॅनलवर स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत शब्दसमूहाबद्दल. एक शब्द हे इयत्ता चौथीसाठी खूप महत्त्वाचे आहे. स्कॉलरशिपसाठी जे कोणी स्कॉलरशिपला बसलेले आहेत ते त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचे, ज्यासाठी 2 मार्क असतातच. त्यासाठी आपण पाहूयात शब्दसमूहाबद्दल. एकच शब्द म्हणजे काय, तर खूप वेळा आपण बोलताना काय करतो की एकच शब्द किंवा नेमका तोच शब्द वापरतो. याला शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणतात. म्हणजे एखादा जर पाऊस पडणे झालं तर काय म्हणणार, खूप पाऊस पडला तर आपण काय म्हणतो, अतिवृष्टी. त्याचप्रमाणे असे अजून शब्द आहेत, ते आपण पाहूयात. शब्दसमूह आणि त्यांच्याबद्दलचा एक शब्द. ज्याची कशाची तुलना करता येणार नाही असे. अतुलनीय. आधी जन्मलेला अग्रज, मागून जन्मलेला अनुज, फुकट भोजन मिळण्याचे ठिकाण, अन्नछत्र किंवा सदावर्त, पाऊस मुळीच न पडणे, अवृक्षण किंवा अनावृष्टी. शब्दातून व्यक्त न करण्यासारखे असते. अवर्णनीय. लहान बाळाला झोपवण्यासाठी जे गाणे म्हणतात त्याला अंगाई गीत. ज्याला आई वडील नाहीत असा किंवा अशी. अनाथ. त्यानंतर अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट म्हणजे अनपेक्षित. ज्याला कशाची उपमा देता येत नाही असे. अनुपम किंवा निरुपम. ज्याला मरण नाही असा. अमर. नाटकात चित्रपटात काम करणारा नट किंवा अभिनेता. आग विझवण्याचे यंत्र, अग्निशामक यंत्र. खूप पाऊस पडणे म्हणजे अतिवृष्टी. कमी आयुष्य असणारा अल्पजीवी. अंग राखून काम करणारा अंगचोर. स्वतःचाच फायदा पाहणारा अप्पलपोटा. सुरक्षिततेचे दिलेले वचन म्हणजे अभय. ज्याची कमतरता भासते ते अभाव. विशिष्ट मर्यादा ओलांडून जाण्याचे केलेले गैरकृत्य म्हणजे अतिक्रमण. त्यानंतर ज्याला तळ लागत नाही असा. अथांग. मोजता येणार नाही असे. अगणित. ज्याला कुणीही शत्रू नाही असा. अजातशत्रू. ज्याला कुणी जिंकू शकत नाही असा. अजिंक्य. तिथी दिवस न ठरवता पाहुणा म्हणून अचानक आलेला अतिथी. पायात काहीही न घालता चालणे म्हणजे अनवाणी. ईश्वर आहे असे मानणारा आस्तिक. ईश्वर नाही असे मानणारा नास्तिक. थोड्यावर संतुष्ट असणारा अल्पसंतुष्ट. पायापासून डोक्यापर्यंत आपादमस्तक. पूर्वी कधी घडले नाही असे. अभूतपूर्व. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत असेतू किंवा हिमालय. कुस्ती खेळण्याची जागा, आखाडा, तालीम, हौदा. त्यानंतर अवकाशात प्रवास करणारा अंतराळवीर. जे प्रत्यक्षात नाही ते आहे असे वाटणे म्हणजे आभास. ज्याचा विसर पडणार नाही असा. अस्विम्य. जे साध्य होणार नाही असे. असाध्य. अग्नीची पूजा करणारा अग्निपूजक. स्वतःचे लिहिलेले स्वतःचरित्र, आत्मवृत्त किंवा आत्मचरित्र. रोपाची लागवड करण्यासाठी तयार केलेली जागा, आवण. कधीही नाश न पावणारे, अविनाशी. आतल्या आत चालणारा, आंतरिक. विराजमान झालेला, अधिष्ठित. शिष्टाचार म्हणून पाळलेले, औपचारिक. अगदी पूर्वीपासून राहणारे, आदिवासी. हत्तीच्या पाठीवर बसण्याची केलेली जागा म्हणजे अंबारी. पारशी लोकांचे प्रार्थनास्थळ म्हणजे अग्यारी. लग्नात द्यावयाची भेट आहे. ज्याचा विवाह झाला नाही असा. अविवाहित. आकाशात ताऱ्यांचा पट्टा, आकाशगंगा. घरदार नसलेला, उपऱ्या. सतत पैसे खर्च करणारा, उधळ्या. ज्याच्यावर उपकार झाले आहेत असा. उपकृत. शिल्लक राहिलेले, उर्वरित. दुसऱ्याला काहीही सहज देणारा, उदार. हळूहळू घडून येणारा बदल म्हणजे उत्क्रांती. लोकात मिळून मिसळून न राहणारा, एकलकोंडा.
कार्यात तत्पर असणारा कार्यतत्पर. सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष म्हणजे कल्पवृक्ष. सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय म्हणजे कामधेनू. मासे पकडणारा कोळी. कैदी ठेवण्याची जागा म्हणजे कारागृह किंवा तुरुंग. कविता करणारी किंवा करणारा कवी आणि कवयित्री. कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असणारा कर्तव्यदक्ष. कर्तव्याकडे पाठ फिरवणारा कर्तव्यपरायण. कथा किंवा गोष्ट लिहिणारा कथाकार. केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ. केलेले उपकार न जाणणारा कृतघ्न. वस्तूंचा साठा करण्याचे ठिकाण म्हणजे कोठार किंवा गोदाम. मनातल्या मनात होणारा त्रास म्हणजे कोंडमारा. त्यानंतर अजून खूप आहे ते पाहूयात आपण. लहानापासून म्हाताऱ्यापर्यंत म्हणजे अबलावृद्ध. त्यानंतर ज्याच्यापासून बोध घेता येईल अशी व्यक्ती म्हणजे आदर्श. आईच्या वडिलांचे गाव आजोळ. 75व्या वाढदिवसाचा उत्सव म्हणजे अमृत महोत्सव. ज्याला जरा व मरण नाही तो अजरामर. एखाद्याच्या मागून जाणारा अनुयायी. सतत उद्योगशील असणारा उद्यमशील. शापापासून सुटका उपशाप. उदयाला येत असलेला उदयनमुख. जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी राहू शकणारा उभयचर. नदीची सुरुवात होते ती जागा उगम. पहाटेपूर्वीची वेळ उषःकाळ. वाटेल तसा पैसा खर्च करणे उधळपट्टी. सूर्याचे उत्तरेकडे जाणे उत्तरायण. कामधंदा न करता दुसऱ्याच्या जीवावर जगणारा ऐतखाऊ. एकाच अवतारावर विश्वास ठेवणारा एकेश्वरी. श्रम न करता खाणारा ऐतोबा. कार्यात गळून गेलेला कार्यमग्न. कमळासारखे डोळे असणारी कमलाक्षणी किंवा कमलनयना. कलेची आवड असणारा कलाप्रेमी. दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा कनवाळू. कानाला गोड वाटणारा कर्णमधुर. कार्य करण्याचा प्रदेश म्हणजे कर्मभूमी. कमी खर्च करणारा कंजूस. कठोर शब्दांनी केलेला उपदेश म्हणजे कानउघडणी. भाकरी करण्याची लाकडी परात काथवट. बांगड्या भरणारा कासा. मडकी बनवणारा कुंभार. दगडावर कोरलेली लेणी म्हणजे कोरीव लेणी. निर्लज्ज ज्याला लाज नाही असा कोडगा. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.